नमस्कार सगळ्यांना. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या टायटलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल, की आजचा आपला व्हिडिओ हा असणार आहे सेल्फ लव्ह, सेल्फ केअर इज इक्वल टू मेंटल पीस. तर सेल्फ लव्ह करणं किंवा सेल्फ केअर करणं या तुम्हालाही असं वाटतं का, की ही खूप मोठी लक्झरियस थिंग आहे? किंवा सेल्फ केअर करणं म्हणजे हा खूप स्वार्थीपणा आहे. आपण दुसऱ्यांसाठी जगू नाही शकत का? आपण नेहमी स्वतःवरच का प्रेम करावं? तर ही पूर्ण संकल्पना चुकीची आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करता ना, तेव्हा तुम्हाला एक आत्मिक शांतता मिळते, एक मानसिक शांतता मिळते आणि त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन जास्त आनंदाने जगू शकता. तर त्यामुळं सेल्फ केअर करणं, सेल्फ लव्ह करणं हे खूप सारं गरजेचं आहे आणि आज आपण ह्याच विषयावरती बोलणार आहोत. तर नमस्कार, माझे नाव आहे विशाखा पाटील आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. ज्यांना सेल्फ लव्ह करणं हे गरजेचंच आहे, हे तुम्हाला ज्यांना सांगायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1 सेल्फ केअर करणं हे खूप गरजेचं आहे. सेल्फ लव्ह करणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करता ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना प्रेम भरभरून देऊ शकता. कितीतरी लोकांना असं वाटतं, की सेल्फ केअर करणं म्हणजे केवळ अ, ही खूप मोठी लक्झरी आहे आणि स्वतःला वेळ देणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे आणि तसं जर तुमचा दृष्टिकोन असेल, तर तो फार चुकीचा आहे. सेल्फ केअर करणं ही मोठी लक्झरी नाहीये, तर सेल्फ केअर करणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी. जेव्हा आपण स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करतो ना, तेव्हा आपला मेंदू आहे ना, हॅपी हार्मोन्स रिलीज करत असतं आणि ते हॅपी हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावरती खरंच चांगला परिणाम होतो आणि आपली चेहरा हसरा राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो यायला सुरुवात होतं. स्पेशली महिलांसाठी आजचा माझा खास व्हिडिओ आहे, कारण आपण नेहमी सेल्फलेस काम करत असतो. म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांसाठीच जगत आलोय. आपण प्रत्येकाला माझ्या मुलांना ही गोष्ट आवडते, माझ्या नवऱ्याला ही गोष्ट आवडते किंवा सासू-सासऱ्यांच्या आवडीची ही गोष्ट आहे, म्हणून आपण नेहमी तशाच गोष्टी करत असतो. पण आपण कधी स्वतःकडे लक्ष देतो का? आपण कधी विचार करतो का, की ही गोष्ट मला आवडते ना, मग बाकीच्यांनी पण ह्या गोष्टीसाठी ॲडजस्ट केलं पाहिजे. तर जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी गोष्ट करतो ना, तेव्हा त्याच्यातून आपल्याला एक आनंद मिळतो आणि तो आनंद मिळाल्यानंतर आपण खुश होतो आणि तो खुशी आपण आपल्या इतर सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत नक्कीच शेअर करू शकतो. त्यामुळं जेव्हा आपण खुश राहू, तर आपलं कुटुंब खुश राहतं. मला एक सांगा, या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःसाठी रोज असा कितीसा वेळ काढता आणि स्वतःसाठी मनापासून कधी चांगला ब्रेक घेतला होता? नोकरीमधून, घरातल्या कामांमधून? असा कधीतरी वेळ काढलायत का? चला, की आज माझा माझा मी सेल्फ टाईम देणार आहे. मी माझा मी टाईम स्वतःसाठी करणार आहे, की आज मी फक्त माझ्या आवडीच्याच गोष्टी करणार आहे. असं कधी केलंय का? नसेल केलं, तर प्लीज हे करायला सुरुवात करा आणि केलं असेल तर वेल एंड गुड. तुम्ही बरोबर ट्रॅकवरती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, की तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करणं सुरुवात करा. त्या एकदम सोप्या, साध्या असू शकतात. जसं की तुमच्या आवडीचा पदार्थ बनवून खाणे, नसेल दुसऱ्यांना आवडत तर स्पेशली स्वतःसाठी बनवून खाणे. तुमच्या आवडीचं म्युझिक ऐकणे, दिवसातून 10 मिनिटासाठी तुम्ही तुमच्या आवडीचं म्युझिक नक्कीच ऐकू शकता आणि किंवा तुमच्या आवडीचं पुस्तक वाचणं, तुमच्या आवडीचा एखादा छंद असेल, तर तो जोपासणं, तुमच्या आवडीचं अशा साऱ्या गोष्टी तुम्ही सेल्फ लव्ह मधून करू शकता. सेल्फ केअर करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, मानसिक, शारीरिकदृष्ट्या स्वतःला वेळ देणं, भावनिक आरोग्य जपण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याला सेल्फ केअर असं. संतुलित आहार घ्यायचा, पुरेशी झोप घ्यायची, स्वतःला आवडेल आणि कम्फर्टेबल वाटतील असे कपडे घालायचे, ज्याच्यातनं आपल्याला स्वतःला आनंद मिळणार आहे, आपले हॅपी हार्मोन्स रिलीज होणार आहे, याला सेल्फ केअर असं. त्यातल्या पूर्ण सगळ्या कामांमधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे, याला सेल्फ केअर. स्वतःची काळजी कशी घ्यायची? स्वतःची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे, की आपण रोज पुरेसा संतुलित आहार घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या आहारामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी तर असल्याच पाहिजे. पण आवडीच्या गोष्टी म्हणजे रोज पिझ्झा, बर्गर खाणे किंवा जंक फूड खाणे असं नाही. तर रोज घरातलं आपलं स्वतःच्या हाताने बनवलेलं आणि हेल्दी, कमी ऑइली, कमी तेलकट, कमी तिखट असं आणि तरीही टेस्टी अशा भाज्या बनवून तुमच्या स्वतःसाठी चांगलं खाणं, याला सेल्फ केअर असं म्हटलं जाऊ शकतं. पुन्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी रोज थोडंसं चालायला जाणं, थोडासा व्यायाम करणं, अर्धा तास किमान व्यायाम करणं, अर्धा तास मेडिटेशन करणं किंवा वॉकिंगला जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ केअरमध्ये नक्कीच धरू शकतात आणि सेल्फ केअर करणं हे म्हणजेच
स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजेच मानसिक दृष्ट्या थोडी शांती मिळावी म्हणून मेडिटेशन करणं, हे सगळं करणं तुम्ही सेल्फ केअरमध्ये नक्कीच येतं. कधीतरी आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो किंवा कॉलेजेसमध्ये असतो किंवा नोकरीला लागलेलो असतो, तेव्हा आपण काय म्हणतो, "मला थोडासा टाईम मिळाला ना, तर मी ही गोष्ट करेन." किंवा माझ्याकडे पैसे आले ना, की मी ही गोष्ट करणार आहे. मी जेव्हा कमवायला लागेल ना, जेव्हा आपण स्कूल कॉलेजेसमध्ये असतो, तेव्हा काय विचार करायचो, की मला ना ही गोष्ट खूप आवडते. मला हा क्लास लावायचा होता. मला हा छंद जोपासायचा होता. मला गिटार शिकायचं होतं. मला म्युझिकचा क्लास लावायचा होता. मला गायनाचा क्लास लावायचा होता. पण आता ना माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर जेव्हा माझ्याकडे पैसे येतील, तेव्हा मी सुरुवात करेन. अशा कितीतरी गोष्टी आपल्या असतात, ज्या आपण वेळ मिळेल तेव्हा करू किंवा पैसे आल्यानंतर करू, असं म्हणत असतो. तर प्लीज जर तुम्ही अशा कुठल्या गोष्टी मनामध्ये दाबून ठेवलेल्या असतील, तर आजपासून त्या गोष्टींची एक लिस्ट बनवा आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडतायत, त्या गोष्टी करण्यासाठी आजपासून सुरुवात करा. तर तुमची सेल्फ केअर करण्याची आणि सेल्फ लव्ह करण्याची ही सगळ्यात पहिली पायरी असणार आहे. तर मुद्दा आहे दुसरा. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना किंवा कपडे झालं, एखादी छानसं जर समजा किचनमधली एखादी महिला असेल, तर एखादा क्रॉकरी सेट झाला किंवा बॉईज असतात ते एखादं चांगलं वॉच आलं किंवा एखादं वॉलेट आलं किंवा एखादा शर्ट आला. म्हणजे माणसं आणि बायकांमधला मी डिफरन्स सांगते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला इतकी आवडते, की ती आपण वापरण्याच्या ऐवजी ठेवून देतो आणि काय म्हणतो, एखाद्या स्पेशल ऑकेजनला ना मी ती साडी नेसणार आहे. एखाद्या स्पेशल ऑकेजनला ना मी तो क्रॉकरी सेट काढणार आहे. की माझ्या घरी खूप सारे पाहुणे आले ना, की तेव्हाच मी तो क्रॉकरी सेट काढेल आणि तेव्हाच मी तो वापरायला काढेल. पण तुम्हाला एक लक्षात येतंय का? कधीतरी करूया किंवा कधीतरी वापरूया ह्या निमित्ताने आपण त्या गोष्टी नुसत्या घरात ठेवून टाकल्या आहेत. त्यांचा युजच करत नाहीये. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींचा यूज करायला सुरुवात करणार आहात, तेव्हा तुम्हाला ते रोज त्या गोष्टी वापरताना एक वेगळा आनंद मिळणार आहे. आणि त्या वेगळ्या आनंदामुळे तुमचे हॅपी हार्मोन्स रिलीज होणार आहे आणि तुम्हाला एकदम छान वाटणार आहे. आणि सेल्फ केअर करण्याची ही आपली दुसरी स्टेप आहे, की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये वापरायला काढणे. जर आपण ह्या गोष्टी नुसतं ठेवून दिल्या, कधीतरी वेळ आल्यावर काढू किंवा कधीतरी वेळ आल्यावरती मी ती साडी नेसणार आहे किंवा मी तो सूट घालणार आहे किंवा मी ते शर्ट वापरायला काढणार आहे, ते वॉच वापरायला काढणार आहे. असं करता गोष्टी फक्त पडून राहतात. जर कपडे असतील तर त्या विरतात. घड्याळं किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील तर त्या खराब होण्याची दाट शक्यता असते. आणि दिवसेंदिवस ट्रेंड बदलत चाललाय. तर तुम्हाला जी गोष्ट आज आवडते, कदाचित ती उद्या आउटडेटेडही होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी आवडत असतील, तर त्या आत्ताच्या आत्ता वापरायला काढायच्या आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी सुरुवात करायचं. जीवन आहे ना, हे फार छोटं आणि क्षणिक आहे. उद्या काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी वापरायला काढणं हाच आपला आहे तिसरा पॉइंट आहे सेल्फ केअरचा, तो म्हणजे की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणं. म्हणजे स्वतःला कुठेही कमीपणा नाही दाखवायचा, की नाही मला ही गोष्ट जमणारच नाहीये, मी ही गोष्ट करूच शकणार नाहीये किंवा कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं, की "अरे, हे तेरी बस की बात नाहीये." असं स्वतःसाठी कधीही निगेटिव्ह बोलायचं नाही. सेल्फ केअर करणं ह्यामध्ये एक सगळ्यात आणि सगळ्यात मोठा मुद्दा येतो, की स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःसाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे, की हां, ठीक आहे. मला एखादी गोष्ट येत नाहीये ना, तर मी शिकणार आहे. मी ती गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मला ही गोष्ट येतच नाही, मला ही गोष्ट जमतच नाही. तुम्हाला दुसरं कोणीतरी येऊन सांगतंय, की नाही, हे तुला जमणारच नाहीये. त्यामुळे आपण तेच मनात धरून बसतो आणि हा न्यूनगंड आपल्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होतो. तर सेल्फ केअरचं सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की स्वतःला कमी लेखणं बंद करायचं. आणि स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी रेडी करायचं. रोज स्वतःमध्ये जे आपल्याला वाटतंय ना, की मला ऑफिसमध्ये ह्या-ह्या टास्कमुळे जरा जास्त ओरडा मिळतो किंवा घरातल्या कामांमध्ये ह्या-ह्या गोष्टींमध्ये जास्त ओरडा मिळतो, की कोणीही मला सांगतं, की "हां, हे काम तुला नाही जमलंय, पुढच्या वेळेस नक्की नीट कर." तर त्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी आजपासून सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी काय करायचं, एक छोटीशी डायरी घ्यायची किंवा तुम्ही तुमची एक डायरी घ्या. डायरीमध्ये स्वतःमध्ये काय-काय इम्प्रूव्हमेंट करायला आपल्याला आवडतील किंवा आपल्याला स्वतःला समजतंय, की अरे, त्या लोकांमध्ये ना खूप कॉन्फिडन्स आहे. मी ह्या 4 लोकांमध्ये ना कॉन्फिडेंटली बोलूच शकत नाहीये किंवा सगळ्यांमध्ये ना मला आहे ना बोलण्यासाठी खूप शाय वाटतं, खूप लाज वाटते किंवा मला पटकन असे कोणालाही उत्तर देता येत नाही. पटकन कोणी काही प्रश्न विचारला तर मी पटकन बोलू शकत नाही. तर अशा स्वतःच्या गोष्टींवरती आज आपण लिहून काढणार आहोत आणि त्या गोष्टींवरती आपण विचार करून इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात करणार आहोत. समजा
तुम्हाला ऑफिसमध्ये एखादं प्रेझेंटेशन द्यायचंय किंवा घरामध्ये पाहुणे आलेत आणि पटकन आपल्याला एवढं सगळ्यांसमोर काही बोलायला सुचत नाहीये. तर हळू-हळू एकटेपणामध्ये ना बोलायला, प्रेझेंटेशन द्यायला किंवा स्पीच द्यायला सुरुवात करायची. आरशासमोर उभं राहायचं छानपणे आणि बोलण्यासाठी स्पीचची तयारी करायची, प्रेझेंटेशनची तयारी करायची. म्हणजे जेव्हा आपण डायरेक्टली सगळ्यांसमोर बोलतो, तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही किंवा आपण जेव्हा स्पीच द्यायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला बोलताना सेल्फ केअरचा चौथा मुद्दा आहे सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी रोजच्या रोज पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलत राहणं. आता तुम्ही ठरवलंय, की मला ह्या-ह्या गोष्टींमध्ये माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची. जसं की सगळ्यांमध्ये बोलता येत नाहीये मला. मला स्वयंपाकामध्ये एखादी गोष्ट जमत नाहीये आणि मला त्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे. कोणाचं पर्सनल काहीही असू शकतं. तर त्यासाठी कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यांची एक लिस्ट करूया आणि आजपासून स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्या गोष्टी करायलाही सुरुवात. सकाळी 15 मिनिटं लवकर उठा किंवा रात्री झोपायच्या आधी स्वतःसाठी वेळ काढा किंवा लंच ब्रेकमध्ये किंवा दुपारच्या वेळेला जेव्हा सगळी कामं तुमची आवरतील, तेव्हा स्वतःसाठी 15 मिनिटं तुम्ही नक्कीच काढू शकता आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ह्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या गोष्टी करायच्या आहेत. स्वतःशी मैत्री करणं, स्वतःची काळजी घेणं ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात पहिली जबाबदारी. मनातले सगळे विचार, भीती, स्वप्न मोकळेपणाने लिहा. एका कागदावरती लिहून काढा. आज मला काय आवडलं, काय नाही आवडलं. माझ्या आजच्या यशामध्ये आज मी स्वतःला काय गिफ्ट दिलंय, काय बक्षीस दिलंय, हे बघा. आजच्या या स्वतःच्या सेल्फ अचीव्हमेंटमध्ये मी स्वतःला काय बक्षीस दिलंय, काय गिफ्ट दिलंय, हे बघा. हे दैनंदिन आयुष्यामध्ये करा आणि ते लिहून काढायला शिका. जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा गोष्टी खूप मोकळ्या होतात, खूप क्लिअर होतात आपल्यासाठी, की आपल्याला नेमकं हवं काय? स्वतःचं स्वतः कौतुक करा. दुसऱ्यांनी करू द्या किंवा नका करू द्या. आपल्याला माहिती ह्या गोष्टी करण्यासाठी आपण स्वतःने किती प्रयत्न केले होते. एखादी अचीव्हमेंट मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, हे फक्त स्वतःला माहिती असतं, की आपण किती ह्या गोष्टींसाठी कष्ट घेतले आहेत, किती ह्या गोष्टींसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्यांनी कौतुक नाही केली, तरी आपण स्वतःचे स्वतः कौतुक करा. स्वतःला स्वतः म्हणा, की "हो, मी छान आहे." मी माझ्यासाठी पुरेशी आहे. मी चुका करते. हो, डेफिनेटली मी चुका करते, पण त्या चुकांमधून मी शिकते सुद्धा. मी प्रयत्नशील आहे. मी प्रयत्न करत राहणार आहे आणि मी एक दिवस नक्की सक्सेसफुल होणार. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ह्या छोट्याशा गोष्टीमुळे आपलं जीवन हे खूप बदलणार आहे. ही अमूल्य सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे, की आपण आपलं कौतुक आपण स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. पण आणि दुसऱ्यांनी कोणी करो अगर न करो, पण एखादी गोष्ट करण्यासाठी आपण किती मेहनत घेतोय, किती कष्ट घेतोय, हे आपण सोडून दुसऱ्यांना माहीत नसतं. त्यामुळे स्वतःचं कौतुक रोज रात्री झोपायच्या आधी एकदा तरी स्वतःचं कौतुक तुम्ही करा. मन आणि शरीराची काळजी घेण्यामध्ये फक्त पार्लरला जाऊन, खूप साऱ्या स्किन केअर करून, खूप सारे प्रॉडक्ट्स मागवून स्किन केअर करणं हे येत नाही. रोज 7 ते 8 तासांची झोप तुम्हाला गरजेची असते. जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही 7 ते 8 तासांची झोप पूर्णपणे घेऊ शकत नसाल किंवा ती झोप तुम्हाला जर शांततेची लागत नसेल, तर त्यासाठी रोज तुम्ही झोपण्याच्या आधी 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन केलं पाहिजे. त्याने तुम्हाला शांत अशी झोप लागते आणि जेव्हा आपल्याला शांत झोप लागते, तेव्हा आपलं मेंदू आणि शरीर हे थकलेलं असतं, ते शांत होतं. आणि दुसऱ्या दिवशी कामं करण्यासाठी अजून एक चांगली ऊर्जा मिळत असते. जर तुम्हाला वाटत असेल, की मला खूप स्ट्रेस आला आहे, मला खूप टेन्शन आहे, मला रात्रीची झोप पुरेशी लागत नाहीये, तर तुम्ही प्राणायामचा व्यायाम करू शकता. प्राणायाम केल्याने आपल्या शरीराला आणि आपल्या मेंदूला एक वेगळी शांतता मिळते आणि त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होण्यासाठी आपल्याला मदत. जर तुम्हाला तणाव आलेला असेल, तर काळजी न करता तुमच्या आईला, बाबांना, तुमच्या बहिणीला, भावाला किंवा एखाद्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही बसवून त्यांच्यासोबत बोललं पाहिजे. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ताण आलेला आहे किंवा तुम्ही सगळे कारणं न सांगता तुम्हाला फक्त मन मोकळं करायचं असेल, तुम्ही जेवढ्या गोष्टी त्यांना सांगू शकता, तितक्या गोष्टी तुम्ही सांगून तुमच्या मनावरचा ताण हलका करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसोबत, एखाद्या मित्र-मैत्रिणींसोबत, आई-बाबांसोबत जेव्हा गोष्टी शेअर करतात किंवा त्यांना गोष्टी सांगतात, तेव्हा आपल्या मनाचं ओझं नकळत हलकं होत असतं आणि कधी-कधी आपण जेव्हा त्यांना सांगत असतो ना, तेव्हाच आपल्याला सोल्युशन मिळत असतं. त्यामुळे कुठलाही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल किंवा तुम्हाला एखादा स्ट्रेस असेल, एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्कीच बोललं पाहिजे. हे तुमच्या मनाला एक आधारही देतं आणि तुमच्या मनाचा तणावही हलका करतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजपासून काही गोष्टींना नाही म्हणायला शिका. जेव्हा आपण दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांना त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा त्यांच्या कम्फर्टसाठी ते आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगतात आणि आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. तो तणाव आपल्यावरती जास्त आहे. त्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण स्वतःला नाखुश करत असतो. त्यामुळे आजपासून नाही म्हणायला शिका. कधी-कधी नाही म्हणणं
हे सगळ्यात मोठं स्वतःवरती प्रेम करणं असतं. जेव्हा तुम्हाला थकवा आलाय, कंटाळा आलाय किंवा मनावर दडपण आलंय, त्यावेळेस आपण आपली मर्यादा ओळखायची. आपलं लिमिट काय आहे हे ओळखायचं आणि स्पष्ट नाही म्हणायला शिकायचं. स्वतःच्या भावनांचा, स्वतःच्या वेळेचा आदर करायला शिक. स्वतःवरती प्रेम करण्याचा वारसा आपण पुढे चाल. स्वतःवरती आपण जितकं प्रेम करू ना, तितकंच प्रेम आपण आपल्या कुटुंबियावरती करण्यासाठी सज्ज होतो आणि आपल्या वागणुकीतून ते आपोआप झळकायला सुरुवात होतं. जेव्हा आपण खुश राहतो, तेव्हा आपण खुशीमध्ये सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच खुशीमधून आपल्या घरच्यांनाही एक वेगळी खुशी मिळते. आपण त्यांच्यासोबत प्रेमाने वागतो, प्रेमाने बोलतो. त्यामुळं घरामधली भांडणं, चिडचिड ही कमी होते आणि आपलं बघून आपली लहान मुलं हे तेही आपल्या पुढे स्वतःवरती प्रेम करण्याचा वारसा चालवायला नक्कीच शिकणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल ना, तेव्हा तुम्ही बघाल, की आपल्या आजूबाजूचं विश्व हे आपोआप चेंज होणार आहे आणि सगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार होणार. लहान-लहान गोष्टींमधला आनंद आपण शोधायला आजपासून सुरुवात करूया. जसं की आपल्या गार्डनमध्ये म्हणजेच आपली छोटीशी काही झाडं वगैरे असतील, तिथे बसून चहा पिणे, संध्याकाळचा निवांत चहा पिणे, पक्ष्यांचा आवाज ऐकणे, पावसात भिजणे, आपली स्वतःची गाणी ऐकणे आणि जर स्वतःची गाणी लावली आहेस, तर थोडासा त्याच्यावरती डान्स करणे. याच्यामधून तुमचा सगळा दिवसाचा स्ट्रेस कमी होणार आहे आणि एक वेगळं पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होणार आहे आणि तुमचे हॅपी हार्मोन्स रिलीज होणार आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरतीही छानसा ग्लो येणार आहे. छोट्या-छोट्या ह्या गोष्टींमधून आपल्याला खूप सारा आनंद मिळतो आणि हा आपण फुकट घेऊ शकतो. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही थेरपीची गरज नाहीये किंवा कुठल्याही लक्झरियस प्रॉडक्ट्सची गरज नाहीये, की मी आज सेल्फ केअर करणार आहे, तर मला हे प्रॉडक्ट्स पाहिजे, ते प्रॉडक्ट्स पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधला जो आनंद आहे ना, तो इतका फ्री आहे आणि इतका सोपा आहे, पण तो आपण करण्याचं खूप साऱ्या प्रमाणात विसरलेलो आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण ह्या साध्या-साध्या गोष्टी सुद्धा विसरून गेलो आहे. ही आपण स्वतःला दिलेली भेट समजूया. मला एक सांगा, की ह्या दिवाळीमध्ये तुम्ही स्वतःसाठी काय बरं केलं? स्वतःला आवडीचं असं काय बरं केलं? स्वतःच्या आवडीचे कपडे घेतलेत का? स्वतःच्या आवडीचा आकाशकंदील घेतला का? स्वतःच्या आवडीचं फराळ बनवलं का? फराळ बनवलेलं असेल तर ते खाल्लं का? त्याचा आनंद घेतला का? ह्या दिवाळीसाठी तुम्ही स्वतःसाठी काय बरं केलं? हे कमेंट करून नक्की मला सांगा. म्हणजे मला कळेल, की तुम्ही सेल्फ केअर करण्याच्या कोणत्या पॉइंट पर्यंत पोहोचलेले आहात. आपण कधी-कधी आयुष्यामध्ये खूप सारं खचून जातो. पण एखादं मोटिव्हेशन ऐकलं, की आपल्याला नवीन जगण्याची उमेद मिळते. तसंच एक साधा पॉझिटिव्ह विचार, की आपण स्वतः खुश राहायचं म्हणजे आपोआप आजूबाजूचे सगळे खुश होणार आहे. हे तुम्ही करून बघाल, तेव्हा तुम्हाला कळेल, की एक साधा पॉझिटिव्ह विचार, एक साधा सकारात्मक विचार आपलं कसं आयुष्य बदलवून मी आधी खूप चिडचिड करायचे. खूप मला स्ट्रेस यायचा, की मी एकटीच सगळं घरकामही करते, माझ्या मुलीलाही सांभाळते, तिचं सगळ्या गोष्टींमध्ये प्रॅक्टिस घेणं, घरचा अभ्यास घेणं, ट्युशनला सोडणं, हे सगळ्या कामं मी एकटीच करते. माझ्यावरती एकटीवरतीच खूप ताण आलाय. तर मी एक दिवस विचार केला, की चला ठीक आहे. सगळं आपण करतोय ना, पण आपण हे करणं भागच आहे. कारण ऑप्शन नाही आपल्याकडे. तर यामधून आपण पॉझिटिव्ह वेने काय काय बरं घेऊ शकतो? स्वतःसाठी आपण अजून काय करू शकतो? तर मला जाणवलं, की मला माझ्या आवडीचं एखादा पदार्थ खाल्ला, की खूप छान वाटतं. तर मी माझ्या आवडीच्या गोष्टी बनवायला लागले. मला वाचनाची आवड आहे. तर मी आता पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली आहे. वाचा, पुस्तकं वाचा. पुस्तकांवरती इन्व्हेस्टमेंट ही कधीही वाया जात नाही. तुम्हाला कधीही जो मूड असेल, त्या मूडचं तुम्ही पुस्तक काढलं, की तुम्हाला अगदी छान वाटतं. तिसरी गोष्ट, मला काही वेळेला छानसं असं डान्सिंगवालं म्युझिक ऐकायला फार आवडतं. तर मी माझ्या इअर प्लग घालते आणि एअरपॉड्स घालून मी मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं फुल म्युझिक, फुल ऑन व्हॉल्यूममध्ये मस्तपैकी ऐकते आणि त्यानंतर माझा चांगला मूड रिफ्रेश होतो आणि मग माझी या सगळ्या गोष्टी जेव्हा मी स्वतःसाठी करायला लागले, तेव्हा माझी घरातली चिडचिड, मुलांवरची चिडचिड, नवऱ्यावरची चिडचिड कमी व्हायला लागली आणि मला हे खरंच लक्षात आलं, की इतकं साधं सोपं होतं, की रोजची जी चिडचिड आपण करतोय, त्यामुळे आपण मुलांना फटके देतो किंवा नवऱ्याशी भांडण करतो. तर जे म्हणतात ना, की बायका खूप चिडचिड करतात, बायकाच भांडणाला सुरुवात करतात. तर हे कुठेतरी आपण नॅरेटिव्ह बदलायला आजपासून सुरुवात करूया. आपण स्वतःची जेव्हा काळजी घेतो, स्वतः जेव्हा हॅपी राहतो, तेव्हा आपोआपच सगळं वातावरण हॅपी होतं. आणि हो, हे माणसांसाठी सुद्धा लागू होतं. माणसंही कामावरती जातात, त्यांचाही स्ट्रेस असतो, त्यांनाही बॉसचं टेन्शन असतं, कामाचं टेन्शन असतं. त्यांनीही घरी यायच्या आधी गाडीमध्ये येताना, प्रवास करताना जर तुम्ही स्वतः गाडी चालवत नसाल तर,
प्रवास करताना पुस्तकं वाचा किंवा म्युझिक ऐका किंवा तुमचं जे काही असेल, तुम्हाला जो काही छंद असेल तो जोपासा. 10 ते 15 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. आल्यानंतर घरी बसल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी 10-15 मिनिटं वेळ काढा. तोपर्यंत कोणाशीही बोलू नका. तुमचं मन शांत करा, तुमचं टेन्शन घालवा आणि मग फॅमिलीला टाईम द्या. त्यामुळे काय होणार आहे, की तुमची जी बाहेरची चिडचिड आहे, माणसांसाठी सांगते, तुमची जी बाहेरची चिडचिड आहे, कामावरची, बॉसची जी टेन्शन जे आहे, ते सगळं निघून जाईल आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत प्रेमाने आणि आनंदाने तुमचे क्षण घालवू शकता. स्वतःवरती प्रेम करणं आणि स्वतःची काळजी घेणं, हे फक्त चेहरा सुंदर दिसण्यासाठी नाहीये, तर हे आपलं मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. आपल्या मनाला चांगला आधार देण्यासाठी आहे. आपल्या मनाला हॅपी ठेवण्यासाठी. मी चांगली आहे. मी स्वतःसाठी पुरेशी आहे. मला कोणाच्याही कंपनीची, मला कोणाच्याही अप्रिसिएशनची गरज नाहीये. हे कायम स्वतःला सांगत राहा, की हो, मी खरंच चांगलं करते. मी माझं काम उत्तम करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः आपल्या आयुष्यातलं यश, अपयश, आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, आपल्या आयुष्यातला श्वास, हसणं, रडणं या सगळ्या भावना आपल्याच आहेत. त्या एक्सप्रेस करायला त्या जपा, त्या अनुभवा आणि स्वतःला कायम सांगत राहा, की या सगळ्या भावनांचा मी हकदार आहे. आजपासून केवळ जगण्याचं ठरवू नका, तर आयुष्य खरंच जगा आणि तुमच्या चांगल्या आयुष्याला आजपासून नक्कीच सुरुवात. स्वतःची फुलपाखरांसारखी काळजी घ्यायला सुरुवात करा. कारण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर फूल हे आपणच आहोत. अजून एक पॉइंट असा आहे, की स्वतःला जे आवडतं ते करायला शिका. रोजचं डेली स्वतःची काळजी, स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी एकदा फेस वॉश करणं सकाळी आणि रात्री एकदा झोपण्याच्या आधी 2दा फेस वॉश करणं, एक साधं मॉइश्चरायझर लावणं आणि जर तुम्ही सकाळी बाहेर निघत असाल, बाहेर पडत असाल, तर सनस्क्रीन लावणं. एवढं बेसिकही तुम्ही जर तुमच्यासाठी केलं, तरी तुमची स्किन केअर उत्तम राहते, तुमची चेहरा उत्तम. आपल्या आवडीच्या गोष्टी करायला लागा. आपल्या आवडीच्या गोष्टी वापरायला सुरुवात करा. आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. आपल्या आवडीच्या गोष्टी करायला सुरुवात करा आणि तुमची सेल्फ केअरची जर्नी आजपासून करायला सुरुवात करा. तुम्ही बघा, तुम्ही 1 ते 2 जरी गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या आवडीच्या करायला सुरुवात केल्या ना, तर तुमच्या आयुष्यामधला स्ट्रेस नक्कीच कमी होणार आहे. तुम्ही हॅपी होणार आहे आणि हे मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपासून कुठला बदल करणार आहे आणि स्वतःसाठी कोणती काळजी घेणार. अशीच छान-छान मोटिव्हेशनचे, सेल्फ लव्हचे, सेल्फ केअरचे व्हिडिओज मी आता आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी खूप-खूप थँक आणि हो, माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बी हॅपी अँड बी yourself. लव्ह yourself अँड डू युअर सेल्फ केअर. थँक सो मच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. बाय बाय.